भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवर टीका केली आहे। बच्चू कडूंची आमदारकी ही मिळवण्याकरता धडपड आहे। भाजप आमदार प्रवीण तायडे यांची ही टीका आहे। आमदारकी करता शिंदेंकडे बच्चू कडू भीक मागतायत अशा शब्दात तायडे वक्तव्य करतायत। 20 वर्ष तुम्हाला सत्ता दिली असताना मतदान लोकांनी केलेलं असताना तुमची भूक का शमली नाही? त्यांची अवस्था आज एका बिना पाण्याच्या मासोळीप्रमाणे त्यांचा जळफळाट होत आहे। ते जशी तळफळत आहे तळफळते मासोळी तशा प्रकारची तळफळ त्यांची दिसत आहे आणि त्यांना माहिती आहे की सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही। आपण म्हणजे आपलाही टिकाव लागणार नाही, त्याच्यामुळं त्यांची ही तळफळ आहे सगळी। आणि जरी ते शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली तर अजून तर दिली नाही, पण दिली तर माझी त्यांना निश्चितच शुभेच्छा आहे। बीडच्या मसाजोगमध्ये सरपंच पदाची पोटनिवडणूक आणि या पोटनिवडणुकीत अश्विनी देशमुख यांचा पराभव आहे। स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी झाले। आरोप कुणी काय केले मला माहित नाही। मी पहिल्या दिवशी पण सांगत होतो, माझे मतदार राजा माझ्या सोबत आहे। त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे। कोण कुठलंय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्या सोबत होती। मी सांगितलंय, मी या दोघर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो। काय विजय ही माझी जनता आहे। माझे जे तरुण वर्ग आहेत ज्यांनी दिवसाचा रात्र केला त्या सगळ्या तरुण मित्राचा हा माझा विजय, माझ्या जनतेचा विजय, माझ्या गावातील स्वाभिमानी मतदारांचा विजय हा। दिंडोरी अपघाताचा अहवाल सादर आहे। चौकशी समितीनं प्रशासनाला हा अहवाल सादर केलाय। चौकशी अहवालात ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर सुद्धा ठपका आहे। रस्ते बांधकामातील हलगर्जीपणा आणि सुरक्षेचा अभाव यामुळे अपघात झाल्याचा अहवाल समोर येतोय। 3 एप्रिलला दिंडोरीमध्ये दुर्घटना घडलेली होती। 9 जणांचा रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहिरीत कार बुडून मृत्यू झाला होता। सिंधुदुर्गामध्ये ग्रामपंचायतीकरता पोटनिवडणूक आहे। जिल्ह्यात सरासरी 53% मतदान आहे। सरपंच आणि सदस्य रिक्त जागांकरता आज मतमोजणी आहे। सरपंच आणि सदस्य रिक्त जागांकरता सिंधुदुर्गात आज मतमोजणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीकरता ही पोटनिवडणूक होतीये। तर 53% जिल्ह्यात सरासरी मतदान झालेलं आहे। भाजप नगरसेवकांची ऑनलाईन हजेरी आहे। नगरसेवकांच्या उपस्थितीवर डिजिटल नजर असेल। उपस्थिती आणि वेळेचं अचूक नोंद ही देखील होणार आहे। भाजप गटनेते मनोज कोटक यांची जुनी मागणी पूर्ण होताना दिसते। संजय राऊत पुणे महापालिकेत दाखल झाले आहेत। नगरसेवक नितीन गावडेंच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आहे। संजय राऊत पहिल्यांदाच पुणे मनपात दाखल आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।